नमस्कार. आज आपण तांदळाची खीर कशी बनवायची आहे ते बघणार आहोत. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण नेहमी खीर करतो, पण त्याला आपल्याला खूप वेळ दूध आटवावं लागतं. पण आज मी तांदूळ हे कुकरमध्ये शिजवून झटपट कशी खीर करायची आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. माझी रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार. आज आपण 10 मिनिटात तयार होणारी अशी तांदळाची खीर बघणार आहोत. तर या तांदूळला मी 3 पाण्यातून धुवून कुकरला 3 शिट्या काढून घेणार आहे. तांदूळ आता आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. कुकरमध्ये आता आपण 1 चम्मच घी टाकून घेणार आहोत. आणि आता आपण हे तांदूळ याच्यामध्ये भाजून घेणार आहोत. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता आपण भाजून घेतलेला आहे. याच्यामध्ये आता पाणी टाकून घेऊया. तर 1 ग्लास इथे मी पाणी घेतलेलं आहे. आणि कुकरच्या आता आपण 3 शिट्या काढून घेणार आहोत. खीर बनवण्यासाठी आपण 1 लिटर दूध घेऊन छान असं तापवून घेतलेलं आहे. खिरीसाठी आपण आता 1 चम्मच इलायची पावडर घेतलेली आहे आणि साखर घेतलेली आहे. 1 वाटी घेतलेली नाही, थोडी कमी घेतलेली आहे मी साखर. साखरेचा प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो. आणि हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे. ड्रायफ्रूट्स आता आपण कापून घेणार आहोत. कुकर आता आपल्याला उघडून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला हे दूध टाकायचं आहे थोडं. आणि याने थोडंसं आता मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण आता 2 चम्मच घी टाकून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्स टाकायचं आहे. आता आपण याच्यामध्ये राहिलेलं आपल्याला हे दूध टाकून घ्यायचं आहे. खिरीला उकळी आल्यानंतर आपण साखर टाकून घेणार आहोत. खिरीला उकळी येईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे. खिरीला आता उकळी आलेली आहे. आपण याच्यामध्ये साखर टाकून घेणार आहोत. इलायची पावडर,
आणि मंद गॅसवर आता आपण याला 5 मिनिटं शिजू देणार आहोत. खीर आता आपली छान अशी घट्ट पण झालेली आहे आणि मस्त कलर पण आलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.